रोहित पवार, अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले। पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादींची गुप्त बैठक पार पडली। रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित गव्हाणेंमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली। राजकारणात काहीही होऊ शकतं, अमोल कोल्हे यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून आमची प्राथमिक चर्चा झाली। आता काही दिवसांपासून आम्ही शहराच्या लेवलला चर्चा करत होतो, पण आज रोहितदादा आणि खासदार दोघंही या ठिकाणी आले होते आणि अजितदादांच्या सूचनेवरनं या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे। आता मला माझ्या माहितीप्रमाणे ते दादांना भेटायला चाललेत आणि मग त्या ठिकाणी अजितदादांकडे गेल्यावरती मग आमच्या पक्षातले इथले शहरातले नेते आणि त्यांच्या पक्षातले नेते असं एकत्र मिळून त्याच्यावरती मार्ग निघेल। चहा प्यायला आलो होतो, गप्पा मारला, आम्ही जुने मित्र। अजित गव्हाणेंना घेताय का मग पक्षात? राजकारणात काही होऊ शकतं, पण काय झाली दोन राष्ट्रवादीची बैठक होती, पहिल्यांदाच ही बैठक झाली, खूप महत्त्वाचं असणार आहे। काय आज नेमकी काय चर्चा झाली, प्राथमिक असेल तरी? वेट अँड वॉच। तर या संदर्भात अधिक जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रदीप, या भेटी संदर्भात काय अपडेट? खरं तर ही अतिशय महत्त्वाची भेट म्हणावी लागेल की कारण पहिल्यांदाच रोहित पवार आणि अमोल कोल्हे जे आहेत अजित पवारांसोबत राजकीय चर्चा करतात। विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्रित लढणार याची चर्चा जी आहे ती गेल्या आठवड्याभरापासून सुरू आहे। मात्र काँग्रेसनं आज भूमिका जाहीर केली की अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आम्ही लढणार नाही। मात्र त्यानंतर आता स्पष्ट झालेलं आहे की दोन राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र लढणार आहेत। सध्या आपण पाहतो की अजित पवारांच्या घरी रोहित पवार त्याचबरोबर अमोल कोल्हे जे आहेत चर्चेसाठी दाखल झालेले आहेत। दोन राष्ट्रवादी मिळून पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने निवडणूक लढतात हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अतिशय ही भेट जी आहे, बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल कारण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा निरोप घेऊन कदाचित अमोल कोल्हे आणि रोहित पवार जे आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा करतील। पुणे महानगरपालिकेमध्ये दोन राष्ट्रवादींचं चित्र काय असेल, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन महानगरपालिकांमध्ये याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व जे आहे ते राहिलेलं आहे। विशेषतः पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा एकेकाळी बालेकिल्ला समजला जायचा। मात्र या दोन महानगरपालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी मिळून जे आहेत कशा पद्धतीने निवडणूक लढवतात हे पण महत्त्वाचं असणार आहे। भाजपनं खरं तर सोबळाची शिंदेच्या शिवसेनेसोबत युतीची घोषणा केल्यानंतर अजित पवार एकटे लढणार हे खरं तर स्पष्ट झालेलं होतं। मात्र भाजपच्या विरोधामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी, शरद पवारांचे राष्ट्रवादी, त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस असं समीकरण जे आहे ते पुण्यामध्ये होऊ घातलेलं होतं। मात्र आज काँग्रेसनं भूमिका जाहीर केली की आम्ही सोबळावरती लढणार। त्यानंतर मात्र हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय। अजित पवारांच्या निवासस्थानी सुद्धा रोहित पवार त्याचबरोबर अमोल कोल्हे जे आहेत अजितदादांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होते, शरद पवारांची राष्ट्रवादी ही कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवणार हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण अजित पवार पक्षाचे नेते सांगतात की शरद पवार पक्षातील उमेदवार जे आहेत ते घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवतील। मात्र दुसरीकडे काँग्रेसनं सोबळाचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीची मात्र अडचण निर्माण झालेली पाहायला मिळते। मात्र दोन राष्ट्रवादी मिळून पुणे महानगरपालिका त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवू अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो व्यक्त करताना पाहायला मिळतात। आता जागा वाटपामध्ये दोन राष्ट्रवादी ज्या आहेत त्या कोणकोणत्या जागांवरती दावा करतात किंवा कोणत्या प्रभागांवरती दावा केला जातो हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र पहिल्यांदाच स्वतः रोहित पवार त्याचबरोबर अमोल कोल्हे त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामटे हे स्वतः अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल। निश्चित या भेटीचे सगळे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।